ऑपरेशन सिंदूर नंतर भारतापुढे युद्धबंदीची याचना करणारा पाकिस्तान आता अफगाण तालिबान समोरही नतमस्तक झालाय। बुधवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर परिस्थिती बिघडली, मात्र शेवटी युद्धबंदीची विनंती पाकिस्तानलाच करावी लागली। भारताकडून मिळालेल्या धड्यानंतर पाकिस्तान आता तालिबानकडूनही धडे शिकत असल्याचं चित्र निर्माण झालं। अफगाण माध्यमांच्या मते पाकिस्तानी लढाऊ विमानांनी काबूल आणि स्पिन बोलदाक भागात बॉम्ब हल्ले केले, ज्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। प्रत्युत्तरादाखल अफगाण सैन्याने पेशावर मधील एका प्लाझावर ड्रोन हल्ला केला, जिथे गुप्तचर कारवायांसाठी कार्यालय चालवलं जात असल्याचा दावा करण्यात आला। यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला, परंतु पाकिस्तानच्या विनंतीवरून 48 तासांची युद्धबंदी लागू करण्यात आली। ही युद्धबंदी बुधवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता लागू झाली। तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी जाहीर केलं की दुसऱ्या बाजूने उल्लंघन होत नाही तोपर्यंत अफगाण सैन्याने युद्धबंदीचे काटेकोर पालन करावं। ही युद्धबंदी पाकिस्तानच्या विनंतीवर लागू करण्यात आली।